महत्वाचे आहेत, पिल्लर लोखंड कहते हैं, लोखंड कहते हैं, ये चीजें हमारे फेवर में है। सर, एकीकडे पाहायला गेलं तर कोणतीही समिती नेमा, आम्ही सक्ती होऊ देणार नाही, असं जे आहे वक्तव्य काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलं। बघा, तीच भूमिका राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो, कोणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही, कोणाच्या हातातलं शिक्षण नाही, आणि सामान्य कष्टकऱ्याच्या लेकरांवर जेव्हा आपण त्यांच्या हरताळ फसायलो शिक्षणाच्या, स्वतःचे लेकर किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकले ते जाहीर करावं, आणि नंतर दुसऱ्याच्या लेकरांवर शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ, कुऱ्हाड घेऊन बाहेर येऊ। तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात लेकरांचं नुकसान करण्यासाठी, हे कोणताच महाराष्ट्रातला सामान्य माणूस सहन करणार नाही। सर, एकीकडे पाहायला गेलं तर 5 तारखेला विजय मेळाव्यासाठी जी आहे ती तयारी सुरू झालेली, अशी देखील सूत्रांकडून माहिती येत आहे की दादर शिवाजी पार्क येथे विजय मेळावा जो आहे तो साजरा केला जाणार, त्याच्यासाठी पत्रक देखील देण्यात आलेलं आहे। माता सावित्रीबाई फुले, सरस्वती आई, ज्याच्यातून ज्ञानार्जन केलं जातंय, आणि गरिबांच्या मुलांना जे मार्क्स मिळतात त्या मार्कांपासून थांबवण्यासाठी जे घाट घातला, जी कत्तल केली, जी खांडोळी केली, करायला लावली, हे मास्टर, हे दोघे जण सुद्धा की नाही स्वतःच्या राजकारणासाठी मास्टर माइंड बनले दोघे जण। आणि तुम्हाला सांगतो, हे सगळं करून ज्या या हत्येवर, शैक्षणिक हत्येवर ज्या प्रकारे विजय विजय उत्सव करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, विजय मेळावा करायला निघालेत, माझं असं म्हणणं आहे, तो त्यांचा विजय मेळावा नाहीये, तो तांडव आहे, तो शैक्षणिक हत्या मृत्यू करून चालवलेला तांडव असेल, तो तांडव असेल। महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या कुट्ट शब्दात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल, काळ्या कुट्ट अक्षरात लिहिला गेलेला तो कार्यक्रम असेल, संपलेला तो कार्यक्रम असेल। यामध्ये सर्व एकंदरीत जगाने पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी हा आवाज उठवला या एकंदरीत जीआर विरोधात, आणि नंतर मग मोठी कडक भूमिका घेतली। त्यानंतर हे मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं की दोन्ही जीआर रद्द करणं, एकंदरीतच राज ठाकरेंचा करिश्मा तर पाहायला मिळालाच ना सदावर्ते साहेब। आणि त्याला लागूनच हा प्रश्न आहे की एकीकडे तिघांचं हे सरकार आहे, मात्र अजित पवारांनी पहिल्यापासूनच या भूमिकेला विरोध केलेला पाहायला मिळाला होता। मुद्दा असा आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे कुभांड रचलं, आणि शेवटी राजकारणामध्ये निवडणुका तोंडावर असताना ज्या प्रकारे लोकसभेला संविधान खतरे में है, त्याच प्रकारे मी तुम्हाला परत रिपीट सांगतो, भाषा खतरे में है म्हणून जे चालवलं, जेव्हा फेअर गव्हर्नमेंट असते, जेव्हा ओपन गव्हर्नमेंट असते, तेव्हा ओपन गव्हर्नमेंट फेअर गव्हर्नमेंट म्हणून देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री काळात आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्री काळात पुन्हा एकदा, चला ठीक आहे तुम्ही म्हणता आम्ही रद्द करतो, परंतु त्यासोबत रद्द करताना कारण मीमांसा केलेली आहे, लक्षात ठेवा, तुम्ही पत्रकारांनी डोळ्यांनी पाहिले, कारण मीमांसा केली आहे, नुकसानाची जाण करून दिली आहे, त्यासोबतच प्राध्यापक डॉक्टर जाधव यांची समिती नेमलेली आहे। ह्याच्यावरून लक्षात घ्या की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं राजकारण दळभद्री आहे, आणि सरकारने घेतलेली भूमिका ही दोन दृष्ट्या मला वाटतं की सिम्प्लिसिटीमध्ये, एक की चला तुमचं म्हणणं काय ते सांगा, परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे, राज ठाकरेला जर एवढीच खाज आहे ना, आजही सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 250 रुपयाची तुम्ही काय म्हणतात ते चॅलेंज करू शकत नाही, 250 रुपये कोर्ट फीस लावून, तेवढे पैसे नाहीत, टन टोल रे बाबा, टन टोलकडे, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय। मुळात जो बोएगा वही पाएगा म्हणतात, जैसी करनी वैसी भरनी जी मन आहे। मला सांगा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही जी आहे ही लागू झाली, ही मुळं आहेत, आणि मग म्हणायचं की नाही ही फळं आहेत, ही नाही चालणार, हे आम्ही भाषा घेऊ देणार नाही। अरे ताकद नाही का, ज्ञान नाही का, चॅलेंज करू शकले असते, परंतु 2020 नंतर आज 5 वर्ष झाले, तुम्ही शांत होते। उद्धवच्या काळामध्ये अंमलबजावणी झाली तेव्हा तुम्ही शांत होते, आणि आता जेव्हा एक्झिक्युशन झालं तेव्हा तुम्ही निघाले
बोलायला, ओरडायला, वरतोंड करून बोलायला. परत एक शेवटी बोलताना मला तुम्हाला सांगायचंय, सरस्वती आईच्या विचारांची घांडोळी शिक्षणापासून थांबवणे, साधू समाजाचा अपमान करणे, गंगा मैयाचा अपमान करणे आणि भगवी शाल घेऊन बसणे, हे मला असं वाटतंय बेगडं हिंदुत्ववादी विचार आहेत. आणि मला असं वाटतंय की उद्धव आणि राज ठाकरे आता एकत्र तर दिसतच आहेत, आपल्याला दिसणारे आहेत. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये मामूजान भाईजान, आता काय ते याचा महिनाही सुरू झालाय, कोणता त्या याचा ते मुस्लिमचा ते रमजान नाही, हे सुरू झालं ना आता ते मोहरम. मला असं वाटतंय की सब त्योहारों का ख्याल रखो भाई, सब त्योहारों का ख्याल रखो, गले मिलो भाई, गले मिलो. सदावर्ती साहेब, शेवटचा प्रश्न. मुळात एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली होती ती त्यांची एकंदरीतच राजकीय कारकीर्द पाहता किंवा त्यांच्या पक्षाला निवडणुकांमध्ये आलेलं अपयश पाहता, ही एकंदरीत हा जो त्यांचा विरोध होता तो त्या प्रकारचा म्हणजे राजकीय अस्तित्वाची पडझड किंवा धडपड होती असं म्हणायचं आहे का तुम्हाला? मला तर बघा, मी काय म्हणजे राज ठाकरे सारख्या माणसाचा अभ्यास करण्या एवढा तो मोठा माणूस नाही, परंतु मला खरंच सांगतो, मैं किसी को अपमानित नहीं करना, किसी को चिल्लर भी नहीं बोलना मेरे को, लेकिन मैं सिर्फ इतना बोलूंगा रे भाई, ये ध्यान में रखो कि ये जो भूमिका है ना, ही स्वतःच्या मुलांचं राजकीय पुढचं भवितव्य, या दोघांचं तर भवितव्य काही नाहीच, पण पुढचं भवितव्य काहीतरी ही पोरं, जसं एक विधानसभेमध्ये पराभूत झाला, दुसऱ्याला नीट मांडता येत नाही, काय बोललो काल ते त्याच्या ध्यानात राहत नाही, भलतंच माध्यमांसमोर येऊन मग माध्यमं दाखवतात, हे बघा हे काय, आमचे सन्माननीय उदय सामंत साहेबांनी कसं दाखवलं होतं त्या आदित्य ठाकरेचं स्पष्ट दाखवलं होतं की काय बोलला होता बहुभाषिक होण्याबाबतीमध्ये. तर ही जी मुलं आहेत, ही बघा, हे कल्चरच आहे, हे काँग्रेसांसोबत राहून वाढलेलं घडलेलं आणि आता मामूजान भाईजान सोबतचं वाढलेलं घडलेलं कल्चर आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळामधली एक इन्शुअर्ड, जसं इन्शुरन्स असतं, एक इन्शुअर्ड पॉलिटिकल फॉर्मूला ये दोनों ला रहे भाई, ये दोनों अपने अपने बच्चों का पॉलिटिकल इंश्योरेंस, आगे चले इनका कुछ, इसलिए ये सब चल रहा है. ये हम डंके की चोट पे बोलते हैं और हम जो बोलते हैं वो करते हैं. दोन्ही पक्षाकडून पाहायला गेलं तर वरळी डोम आणि गोरेगाव नेस्कोची देखील चाचपणी सुरू केलेली आहे सेलिब्रेशनसाठी. विजय मेळावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.